आज तुमच्यासोबत बरबटीची मोडची रेसिपी शेअर करत आहे। मी रात्रीच भिजू घालून घेतलेली आहे बरबटीची मोड। त्यानंतर आपण कुकरमध्ये टाकून घेऊया। बरबटीची मोड तशी पण खायला पौष्टिकच राहते। त्यानंतर आपण पाणी घालून घेऊया। त्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि गॅसवर ठेवून देऊया। 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या। त्यानंतर आपली मोड चांगली सॉफ्टमध्ये येईल। त्यानंतर एका कढईमध्ये ऑइल टाकून द्यायचं। त्यानंतर जिरं टाकून घेतलेलं आहे मी। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा ते पण टाकून घ्यायचा। मी पहिलेच कांदा टमाटर चिरून घेतलेले आहे। त्यानंतर आपण चांगले कांद्याला पण ब्राऊन करून चांगले फ्राय करून घेऊया। त्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे। चांगलं ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊ। त्यानंतर बारीक चिरलेले टमाटर पण टाकून घेऊ। त्याला पण ऑइलमध्ये चांगलं वेळ फ्राय करून घेऊ। हे चांगलं सॉफ्ट होईपर्यंत टमाटर। त्यानंतर आपण तिखट पावडर टाकून घेऊ। इथे मी 2 चमच तिखट पावडर टाकले आहे। म्हणजे जसं ज्याला तिखट पाहिजे असेल तर थोडं जास्त टाकू शकता। आमच्या इथे मीडियम साईज मी मीडियम टाकलेली आहे। त्यानंतर धनिया पावडर टाकून घ्यायचं आहे आणि जिरं पावडर पण टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मी थोडासा इथं गरम मसाला वापरला आहे। गरम मसाला टाकल्यानंतर अजून थोडा वेळ फ्राय करून घ्यायचं मसाला। त्यानंतर आपण हळदी पावडर टाकून घेऊ। त्यानंतर आपण मोडला त्याच्यामध्ये टाकून देऊ, बरबटीची मोड। त्याला पण थोड्या मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊ मोडला। तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा बरबटीची मोड। त्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे। चवीनुसार नमक टाकून घेतलेलं आहे। 10 मिनिटं मी अशी ठेवणार आहे म्हणजे चांगली उकळी फुटेल तर। घरी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा बरबटीची मोड। त्यानंतर आपण कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे। तुम्हाला ही बरबटीची मोड कशी वाटली नक्की आम्हाला आमच्या व्हिडिओला आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की आम्हाला सपोर्ट करा।